सर 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 वेलकम निशिगंधा. हे सगळं फक्त तुझ्यासाठी. देवा महाराजा. होय महाराजा. या खोतांच्या घरात निशिगंधा रघुनाथ खोत आणि श्रीनिवास श्रीकांत सावंत यांच्या लग्नाची सुपारी फोडली जाता रे महाराजा. त्रास होतोय का? हिचं सगळं चांगलं होतंय. श्रीनिवास पण लग्नासाठी रेडी आहे. असं का वाटतंय की काहीतरी मिसिंग आहे. निशीच्या आनंदात मी समाधानी का नाहीये? याचा अर्थ श्रीनिवास मला का त्याचा विचार माझ्या मनातून जात नाहीये. काय करू मी? काय आणि कसं सांगू मी ओवीला? पण तिच्या मनातही असेल का? हे सगळे फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत. आणि श्रीनिवासच्या मनात काहीच नसेल तर? पण माझ्या मनात जे आहे ते सांगावं तर लागणार. काही असतं तर त्याने सांगितलं असतं ना. कोण आहे? मी आहे श्रीनिवास. श्रीनिवास ये ना. बाय द वे तू छान दिसतोस आज. थँक्यू. अँड हो, निशी नाहीये रूम मध्ये. मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझ्याशी? हो. काय बोलायचंय? तुझ्या सोबतचा आजपर्यंतचा प्रत्येक क्षण माझ्या लक्षात. तू त्या प्रत्येक क्षणाला माझ्यासाठी मेमोरेबल केलंयस. मी आजपर्यंत तुझ्यासारखी कोणी बघितली नाही. तुझा चांगुलपणा, तुझा साधेपणा, तुझ्या डोळ्यातली हीच ती चमक. ओह माय गॉड.
काय म्हणत होतो मी विसरलो. येस, युअर डिफरंट निशी. मी स्वतःला किती सांगितलं तरी मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकलो. तुला एकदा बघण्यासाठी मी तुझ्या घरी घुसून तुला भेटायचा धाडस केलाय. श्रीगंधा, दॅट्स नॉट मी. मी असं कधीही केलेलं नाहीये. तुला कळतंय का? मी धडपड करणारा, वेगळ्याच प्रोफेशन मध्ये करिअर करणारा एक माणूस आहे. कदाचित तुझ्या बाबांना हवाय तितका मी वेल सेटल्ड नाहीये. बट आय प्रॉमिस, मी तुला आयुष्यभर सुखात ठेवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी तुझ्या घरच्यांचं मन जिंकायला तयार. मी कष्ट घेईन, मेहनत करेन आणि अगदी त्यांना हवंय ना तसं तो गावातला काय म्हणतो आपण त्याला, गावकरी होऊन दाखवेन. हा, तुम्ही म्हणणार आहे, दादा, I love your daughter. I want to marry her. Of course, हे सगळं मराठीत असणार आहे, so I'll need your help. तू अशीच जर हसत राहिलीस ना तर मी आयुष्यभर तुझ्यासोबत इथे या गावात राहायला तयार आहे. तुझा होकार तुझ्या डोळ्यांनी मला कधीच दिला होता. पण हे डेकोरेशन, ही डेट नाईट, यू डिझर्व ऑल दिस. तू फक्त मला साथ दे आणि बघ कसा तुझा प्रत्येक दिवस, कसं म्हणायचं ते मराठीत, स्वप्न तसा जाईल. मिस निशिगंधा खोत, will you marry me? खरं तर ना मी ओवी, हे बघ ओवी, निशी खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिचा स्वभाव, तिच्यात जे गुण आहेत ते कुठल्याही मुलाला पसंत पडतील आणि ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. हो श्रीनिवास, आय नो, निशी बेस्टच आहे. अरे मही मला म्हणाली की निशीचं बॅडमिंटनचं स्वप्न तू पूर्ण कर आणि मी राहीन ना. मी आयुष्यभर तिच्या पाठीशी उभं राहीन. तिला कधीच एकटं पडू देणार नाही. मी नेहमी तिला सपोर्ट करेन. पण त्यासाठी हे सगळं मग चांगलं आहे ना श्रीनिवास. आय एम व्हेरी हॅपी. निशीला असा पार्टनर मिळाला जो तिचं स्वप्न पूर्ण करेल. बट प्लीज तिची काळजी घे. ओवी, अगं मी काय तुला मला निशी, हो निशी, निशी, हो निशी, निशी, निशी खा, निशी. श्रीनू, तू काय करतो इथे? तुमका कळला नाही ना तरी माका बरोबर कळलेला. चोरून भेटू किलो असणार निशिक, हो ना? काय रे, पण घरात दुसरी पण माणसं असत ना, जरा भान ठेव. बरं आता जाऊ दे. माका सांग माझी सून खाया. निशी, गो निशी. निशी रूम मध्ये नाहीये. नाहीये? बराच वेळ झाला. काय? बराच वेळ नाही? अरे तू हिच्याशी बोलत काय उभास? निशिक शोधायचास ना? काय तुका कळत नाही काय? चल आपण शोधूया ते का. चल तू निशी. निशिगंधा, will you marry me? निशिगंधा.
निशिगंधा प्लीज मस्करी करू नकोस. नाही, असं नाही होऊ शकत. काय म्हणतेस तू? माझं काही चुकलंय का? आज तुम्ही घरी आला होता. घरी पूजा नव्हती, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. सर, माझं लग्न ठरलंय. चल विचारूया आपण. उमा, गो उमा. हो ताई, उमा, काय झालं? कशा करतोस? थांब जरा. गो उमा. काय झालं ललिताई? निशिखया निशी काय झालं? काय माका आधी सांग. निशिखया अगो, बोलत कशाक नाही? सांग ना, खया निशी. आणि तू मान्य केलंस? म्हणजे तुझे बाबा म्हणतायत म्हणून तू एका अनोळखी मुलाशी लग्न करायला तयार झाली? सर, तो मुलगा अनोळखी नाहीये. श्रीनू, माझ्या आत्याचा मुलगा, जो आपल्या बरोबर मुंबईला कॅम्पसाठी आला होता. मग नकार दे ना त्याला. सर, ते आता शक्य नाहीये. अगं तर काय झालं? कारण माझ्या दादांनी माझं लग्न ठरवलं. मग मी येतो ना तुझ्यासोबत. एक गोष्ट मी त्यांच्या मनाविरुद्ध करते, दुसरी गोष्ट मी नाही करू शकत. असं होत नाही निशिगंधा. मी हेच सांगायला तुम्हाला इकडे आले होते सर. आपण जाऊ. सॉरी सर.